नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या भेटीला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी संजय नाईक, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना अध्यक्ष आणि चिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आज पुन्हा एकदा आपल्यासमोर या फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून परिवहन मंत्री साहेब कसे का माहिती नाही, परंतु सापडले. पण पुढे काय याबाबत आज जर बोललो नाही तर भविष्यात वाहतूक धोरणाविषयी काय होऊ शकेल याबद्दल चिंता असल्यामुळे आज आपण फेसबुक लाईव्हमधून येत आहोत. परंतु काल एक G24वरती माननीय अनिल परब साहेब, माननीय मंत्री महोदय, परिवहन मंत्री यांनी मनसेला काहीच काम नाही, मनसेचं धोरण नाही, ह्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरती टीका केली. मला मुळात कळतच नाही की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणं अनिल परबांना का कळावी, हा एक मला पडलेला मोठा प्रश्न. आणि मुळात अनिल परब साहेब ह्या गेल्या 3 महिन्यामध्ये कोणाला सापडतच नव्हते. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राला जाहीर केलं होतं की माननीय परिवहन मंत्री हरवलेले आहेत, कोणाला सापडले तर आम्हाला कळवा. परंतु अचानकपणे काल परिवहन मंत्री आम्हाला सापडले आणि आम्हाला TV चॅनलवरती दिसले. आम्हाला अपेक्षा होती की त्यांनी ह्या वाहतूक धोरणाविषयी प्रथम बोलायला पाहिजे होतं. परंतु पहिली टीका त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरती केली. मुळात गेल्या 3 महिन्यामध्ये जे हरवलेले परिवहन मंत्री होते ते ह्या ठिकाणी नसल्यामुळेच त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं धोरण काय होतं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या 3 महिन्यामध्ये आपल्या परिसरामध्ये कशा पद्धतीने छोट्या छोट्या घटकाला स्वतःचं घर समजून कशा पद्धतीने मदत केली, हे पुऱ्या जगासमोर येत असताना त्यांना ते कळत नव्हतं किंवा ते दिसून सुद्धा त्यांना समजत नव्हतं. असा मंत्री महोदय आज महाराष्ट्र राज्यामध्ये परिवहन क्षेत्र सांभाळतोय. आज महाराष्ट्राच्या प्रगतीचा एक माध्यम परिवहन खातं आहे. आणि मग परिवहन मंत्र्याला जर महाराष्ट्रामध्ये एखाद्या पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता, सामान्य पदाधिकारी ज्या आत्मीयतेपोटी माझ्या महाराष्ट्रातील माझ्या माणसांना ह्या काळामध्ये मदत करायला पाहिजे हे त्याला दिसत नव्हतं, हे कळलं नसेल तर मला ह्या दुर्दैवी परिवहन मंत्र्याला एकच सांगणं आहे की आपण जे झोपलेलं सोंग घेतलं हे नक्की जाहीर झालं. बरं, काल त्यांनी टीका का करावी? मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या संदीप देशपांडे यांनी जो काही प्रकार, जे काही महापालिकेचं कुभांड काल ओपन केलं, जगासमोर मांडलं, ते खरं की खोटं हे तर पहिलं बोलायला हवं होतं. परंतु त्यावरती धोरण नाही, कार्यक्रम नाही, एक राजकीय पक्ष म्हणून सत्ताधारी पक्षाच्या संदर्भातली माहिती जगासमोर आणणं हे राजकीय पक्षाचं धोरण नाही का, हा प्रश्न अनिल परब आपल्याला माहिती नसेल तर एवढी वर्ष आपण राजकारणात राहून चूक केली असं माझं म्हणणं आहे. आज प्रत्येक घटकाला मदत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी केलेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये शिवसैनिक किंवा नगरसेवक किंवा आमदार हे करोनाच्या काळामध्ये लोकांना सापडत नव्हते, दिसत नव्हते. म्हणून जगापुढे नगरसेवक दिसले का, आमदार दिसले का,
अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी झालेली चर्चा आपण नव्हतात म्हणून तुम्हाला कळली नव्हती. परंतु खरोखर बरंच काय पुढे होऊ शकेल. अनिल परब साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्या ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या महाराष्ट्राच्या हितासाठी केलेल्या आहेत आणि त्या पुढे करत राहणार आहोत. आज करोनाच्या काळामध्ये जी महाराष्ट्राची मुंबईची जी परवड चालू आहे, मुंबईमधल्या प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये ज्या व्यथा सामान्य लोकांच्या आहेत त्या तुम्हाला कळत नसतील तर तुमचं दुर्दैव आहे. ह्याची उत्तरं भविष्य काळामध्ये तुम्हाला द्यावी लागणार आहेत. कारण ह्याच मुंबईमध्ये 1985 पासून आपण मुंबई महानगरपालिकेची सत्ता राबवत आहात. संदीप देशपांडेंनी सांगितलं की आरोग्य विभागाची व्यवस्थित जर रचना केली असती तर आज देशापेक्षा देशामध्ये अधिक संख्या जी मुंबईमध्ये पाहायला मिळते आहे ती पाहायला मिळाली नसती. आणि मग ह्याच माध्यमातून ज्याला तुम्ही जनतेला लुटू पाहतात ते जर जगासमोर मांडायचं नसेल तर एखाद्या राजकीय पक्षाचं धोरण काय असतं हे जरा तुम्हाला आम्हाला सांगावं लागेल. आणि भविष्यात करोना काळ संपू दे, तुम्हाला कळेल की एक एक गोष्टी ज्या ज्या पद्धतीने बाहेर पडतील त्याला तुम्हाला उत्तर देणं सुद्धा भारी पडेल. म्हणूनच मध्यंतरी वाहतूक सेनेच्या माध्यमातून करोना काळ सुरू झाल्यापासून आम्ही सातत्याने, तुम्ही परिवहन मंत्री म्हणून, एक सामान्य लोकांची एक संघटना म्हणून आम्ही वाहतूक धोरण कसं असावं ह्यासाठी प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत मत मांडत होतो. परंतु दुर्दैवाने आपण पाहिलं की नाही हे जगासमोर यावं आणि ते येऊ शकेल ह्याचं साधं उदाहरण तुम्हाला म्हणून मी देतो की आपण आम्हाला भेटलं नाहीत म्हणून शेवटी आम्हाला माननीय आमचे नेते अमितसाहेब ठाकरे आणि माननीय बाळा नांदगावकर यांच्यासोबत माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली आणि आमच्या व्यथा त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी त्यांच्या मनातील जी भावना व्यक्त केली तीच भावना कदाचित तुम्ही या वाहतूकदारांबरोबर सोबत बैठक घेऊन जर केली असती तर तुम्हाला आम्हाला शोधावं लागलं नसतं. परंतु अजितदादांनी मोजून 5व्या-10व्या मिनिटाला वाहतूक क्षेत्रातल्या भविष्यातलं काय धोरण महाराष्ट्र शासनाचं असू शकेल हे ज्याला सांगितलं त्यानंतर अनिल परब साहेब आपण कृती दलाची स्थापना केली. तुम्हाला आठवत असेल तर आमचं पहिलं पत्र बघा, माझं पहिलं फेसबुक लाईव्ह बघा. आम्ही तुम्हाला हीच विनंती केली होती की परिवहन क्षेत्राची माहिती तुम्हाला जर नसेल तर या परिवहन क्षेत्रामध्ये अनेक दिग्गज आहेत ज्यांचा अनुभव दांडगा आहे. अशा व्यक्तींबरोबर, अशा संस्थांबरोबर तुम्ही बसा आणि या वाहतुकीचं धोरण ठरवा. परंतु दुर्दैवाने आपण कुठे बेपत्ता होतात ते थेट 3 महिन्यानंतर आम्हाला दिसू लागला. परंतु दुर्दैवाने त्या काळामध्ये जर आपण त्याच ठिकाणी जर सापडले असतात किंवा चर्चा केली असती, कृती दल स्थापन केलं असतं तर माझ्या परराज्यातील बांधवांची जी परवड झालेली आहे, शेकडो मैल चालत गेलेले आहेत, गुराढोरांसारखी ट्रकमध्ये बसून म्हातारे कोतारे बालबच्चे महिला ताई सगळ्या गेलेल्या आहेत, यांची परवड थांबली असती. आम्ही अजित पवार साहेबांना भेटल्यानंतर मुंबई बस मालक संघटना भेटली माननीय शरद पवारांना. शरद पवार साहेबांनी सुद्धा त्यांना आश्वासित केलं. परंतु त्याच वेळेला जर आपण या परराज्यात जाणाऱ्या माणसांसाठी या बस मालक संघटनेबरोबर जे आता प्रसन्न पटवर्धन साहेब आहेत, हर्ष कोटक आहेत, यांच्याबरोबर जर आपण त्यावेळेला जर बसले असते तर ह्या लोकांची परवड झाली नसती आणि आज बस मालक संघटनेला सुद्धा त्या बस मालकांच्या आणि चालकांच्या व्यथा तुमच्यासमोर 3 महिन्यानंतर मांडायची संधी ती सुद्धा तुम्हाला देता आली असती. परंतु दुर्दैवाने आपण का त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण आम्हाला देणं भाग आहात. कारण आम्ही सुद्धा जनतेचे सेवक म्हणून, जनतेचे हितचिंतक म्हणून आणि जबाबदार म्हणून आम्हाला प्रश्न विचारायचा सुद्धा अधिकार
ह्या लोकशाहीने दिलेला आहे. आणि तुम्हाला एक प्रश्न, अजूनही अनेक प्रश्न आम्ही तुम्हाला विचारले, परंतु आपण जे गायब झालात ते 3 महिन्यानंतर आलात आणि आता धोरण ठरवण्याच्या निश्चितीसाठी कृती दल स्थापन केलेला आहात. मी माननीय शरद पवारांचं, माननीय अजित पवारांचं नक्कीच आभार व्यक्त करेन. कारण जाणता राजा शरद पवारांना ज्याला म्हटलं जातं त्याचं एक उदाहरणच त्यांनी ताबडतोब दिलं की व्यथा कळल्यानंतर त्यांनी बस मालक संघटनेला बोलवलं, व्यथा कळल्यानंतर अजितदादा पवारांनी त्यांना आम्हाला बोलवलं आणि आमचं ऐकून घेतलं आणि ताबडतोब त्या गोष्टीवरती त्यांनी कृती करून दाखवली आणि आपण कृती दल स्थापन केलं. आज कृती दलाच्या स्थापनेमध्ये आपण अनेक दिग्गजांना, ज्यांना अनुभव अधिक आहे, ज्यांच्या ह्या वाहतूक व्यवसायाशी, वाहतूक धोरण ठरवण्याचं त्यांची जाण आहे, अशा लोकांना घेऊन आपण कृती दल स्थापन केलेलं आहे. त्या कृती दलामध्ये असणाऱ्या माझ्या सर्व संबंधितांना, सन्मान्यांना, त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो. परंतु हे कृती धोरण ठरवताना माझी आपणास विनंती आहे की ह्या वाहतूक क्षेत्रामध्ये 2 प्रकारचे व्यावसायिक ह्या ठिकाणी जमा झालेले आहेत. एक सेठगिरी करणारे व्यावसायिक आहेत आणि एक सामान्य असणारा नागरिक सुद्धा व्यावसायिक आहे. आणि भविष्यातलं धोरण ठरवताना शेठ लोकांचं धोरण जर तुम्ही लक्ष घेतलं तर कुठेतरी सामान्य व्यावसायिक आपला उदरनिर्वाह सुद्धा करू भविष्यात शकणार नाही. यासाठी परिवहन मंत्री साहेब, आपण योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. आपण कॅबिनेटमध्ये तो विषय घेणार आहात, कॅबिनेटमध्ये सुद्धा विषयाची चर्चा होणार आहे. परंतु महाराष्ट्रातलं प्रगतीचं एक माध्यम हे परिवहन खातं आहे आणि त्या परिवहन खात्याच्या संदर्भातच उद्या तर महाराष्ट्र घडवायचं आहे आणि म्हणून ती कृती दल तुम्ही स्थापन केलेली आहात. त्याबद्दल आपण त्या कृती दलाच्या माध्यमातून जी चर्चा कराल ही सर्व व्यावसायिकांच्या भवितव्याच्या दृष्टीने करा, ही एक विनंती आजच्या दिवशी या ठिकाणी करतोय. आम्ही सुद्धा कृती दलाच्या आणि आपल्या निर्णयाची वाट पाहणार आहोत. आपण कोणते निर्णय घेतात याची सुद्धा आम्ही परीक्षण करू. परंतु या निर्णयामध्ये सामान्य व्यावसायिकांवरती जर कुठचा आघात होणार असेल तर एक निश्चित सांगतो की महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून आम्ही नक्कीच या महाराष्ट्राच्या रस्त्यावरती ह्या वाहतूक धोरणाच्या विषयी आपणापर्यंत पोचण्यासाठी मग रस्त्यावरती उतरून काही घडलं तरी ती तयारी आम्ही निश्चित करणार आहोत. म्हणून कृती दलातील असणाऱ्या सर्व सन्मान्यांना माझी विनंती आहे, आपला अनुभव दांडगा आहे. आपण महाराष्ट्राचं वाहतूक धोरण ठरवण्यासाठी आपण त्या ठिकाणी आलेले आहात. कुठचंही बंधन तुम्ही ठेवू नका, घाबरू नका, कारण धोरण हे भविष्य घडवण्याचं आहे. तुमचं सगळ्यांचं अवलंबून असणारं धोरण ठरणार आहे. भवितव्य घडवायचं असेल तर सर्वसामान्य वाहतूक क्षेत्राच्या गॅरेजवाल्या एखाद्या सामान्य मेकॅनिकपर्यंतचं धोरण तुम्हाला ठरवावं लागणार आहे. गाडी साफ करणाऱ्या माणसाचं सुद्धा तुम्हाला धोरण ठरवावं लागणार आहे आणि ते धोरण आपल्याकडनं घडावं ह्यासाठी आपणाला मी शुभेच्छा देतोय. परंतु हेच धोरण ठरवताना आपण कोणत्या कोणत्या गोष्टीचा विचार करणार आहात ह्यासाठी खरं म्हणजे कृती दलामध्ये आम्हाला आपण घ्यावं ही आमची इच्छा होती. परंतु महाराष्ट्र शासनाच्या काही नियमानुसार आपण महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा पदाधिकारी म्हणून आम्हाला कोणाला निमंत्रित केलं नाही. परंतु अजूनही विश्वास असावा म्हणून आम्ही तुमच्या कृती दलाच्या चर्चेची वाट पाहणार आहोत. परिस्थिती तुम्ही समजून घ्या. आज रिक्षा, टॅक्सी चालक, मालक यांच्या व्यथा अनेक सामाजिक माध्यमातून व्यक्त होत आहेत. माझ्या महिला ढसाढसा रडत आहेत, माझे बांधव ढसाढसा रडत आहेत. आपण कालच जाहीर केलं की लवकरच रिक्षा, टॅक्सी सुरू करणार आहोत. परंतु कालच एक बातमी आली की आपण 15 तारखेच्या ऑगस्टच्या नंतर ट्रेन चालू करणार आहात. नक्की धोरण काय आहे हे कळणं गरजेचं आहे. तरीसुद्धा मधल्या काळामध्ये
माननीय अजय मोता साहेबांनी 5 मेला जे परिपत्रक काढलं, त्या परिपत्रकामध्ये त्यांनी रिक्षा, टॅक्सी आणि 4 चाकी वाहनांना 1+2 प्रवासी करण्याची परवानगी दिली, परंतु ती आपत्कालीन असावी ही परवानगी अजय मोता साहेबांनी दिली. परिवहन मंत्री साहेब, धोरण तुम्ही ठरवायचं आम्हाला विचारताय. याच रिक्षा टॅक्सीवाल्यांनी सुद्धा शिवसेनेला मोठं केलेलं आहे. तुम्ही सुद्धा एका रिक्षा युनियनचे अध्यक्ष आहात आणि मग ह्याच टॅक्सीवाल्यांची परवड आपण कधीतरी ऐकली आहे का ह्या काळामध्ये? आणि मग माननीय अजय मोता साहेबांनी ज्याला गाड्या टॅक्सीच्या परवानगी दिली, ती आपत्कालीन असताना ज्या रिक्षा टॅक्सीवाल्यांची खरी परवड झाली, ज्यांच्या घरामध्ये अन्न शिजत नव्हतं, मुलाबाळांचे आबाळ होते, अशा रिक्षा टॅक्सीवाल्यांनी मुंबईमध्ये गाड्या सुरू केल्या, रिक्षा टॅक्सीतून प्रवासी वाहतूक सुरू केली. त्याच वेळेला मुंबई पोलीस वाहतूक विभागाच्या माध्यमातून प्रत्येक गाडीवाल्याला 500 रुपयाचा दंड आकारला गेला. हे धोरण तुमचं आहे का? परिवहन खातं तुम्ही सांभाळता. कुठेतरी तो माणूस पिचलेला होता कुटुंबासाठी, म्हणून तो रस्त्यावरती आला, प्रवासी वाहतूक करू लागला. परंतु प्रवासी वाहतूक ती आपत्कालीन आहे की नाही हे सुद्धा मुंबई पोलीस वाहतुकांनी पाहिलं नाही. मला जी माहिती मिळाली की त्यांना त्यांच्या वरिष्ठांनी एक कोटा दिला होता की ह्या कोट्यामध्ये त्यांना एवढा दंड हा त्या दिवसामधून त्यांना जमाच करायचा होता. म्हणून मी माननीय पोलीस कमिशनर परमवीर साहेबांना विनंती केली होती की साहेब, कुठेतरी माणुसकीच्या दृष्टीने आपण परिवहन वाहतूक विभागाला समज द्या. परंतु दुर्दैवाने आजही रिक्षा टॅक्सीवाल्यांना दंड आकारला जातो. हे धोरण आपलं आहे का? आम्हाला तुम्ही धोरण विचारताय, परंतु त्याच धोरणाला अनुसरून ओला उबेरच्या गाड्या आज राजरोसपणे या मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये प्रवासी वाहतूक करतायत. परंतु मुंबई पोलीस किंवा त्या ठिकाणचे वाहतूक विभाग या ओला उबेरच्या गाड्यांवरती कोणतीही कारवाई करत नाही. हे मागच्या फेसबुकच्या लाईव्हवरती मी आपणास दाखवून सुद्धा आपण आजही त्या ओला उबेरच्या गाडींवरती का कारवाई करत नाही? कदाचित तेथे सुद्धा त्यांचे चालक जे असतील ते कदाचित व्यथित असतील, परंतु ज्या पद्धतीने प्रवासी वाहतूक चालली आहे ती का आपण थांबवू शकत नाही? आपण आता थोड्या दिवसातच चालू करणार असं कळते. आम्ही वाट पाहत आहोत. माझी रिक्षा टॅक्सीवाल्या सगळ्या चालक मालकांना पण माझी विनंती आहे, आपण वाट बघूया कधी चालू करतायत ते. कदाचित ट्रेन चालू झाल्यानंतर धोरण आखावं लागेल रिक्षा टॅक्सीवाल्यांसाठी. ते धोरण त्यांना तयार करावं लागेल. माझ्या रिक्षा टॅक्सी चालकाचं सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने विचार करावा लागेल. प्रवासी आणि त्याच्यामधल्या अंतरामध्ये कुठेतरी एक संरक्षण काहीतरी असायला हवं, ह्याचं नियोजन असायला हवं. आणि या सगळ्या नियोजनाच्या माध्यमातून जर का रिक्षा टॅक्सी सुरू झाल्या तर ठीक, पण तरीसुद्धा जर का ओला उबेरच्या गाड्या मुंबई, पुण्यामध्ये किंवा नवी मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये सुरू राहतील तर मी तुम्हाला एक शब्द देतो साहेब, ज्या दिवशी आमची रिक्षा किंवा टॅक्सीवरती फाईन त्याच ठिकाणी मारला जाईल, त्याच ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता तिथल्या पोलीस अधिकाऱ्याला येणारी प्रत्येक ओला उबेरची गाडी दाखवेल. आणि ती जर गाडी आपत्कालीन नसेल आणि तिच्यावरती जर कारवाई झाली नाही तर त्याच ठिकाणी त्या ओला उबेरच्या वाहनाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने जी काही परिस्थिती होईल ती तुमच्या डोळ्यात दिसत असेल. केसेस होतील, परंतु कुठेतरी भवितव्याच्या दृष्टीने माझ्या रिक्षा टॅक्सी चालकाच्या घराच्या काळजीने हे पाऊल आम्हाला उचलावं लागेल. अनिल परब साहेब, तुम्ही आम्हाला धोरण ठरवतात, आम्ही धोरण दिलं तुमच्याकडे. कदाचित पहिली एक महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना अशी होती की त्यांनी अभ्यासपूर्ण पत्र आपल्यापर्यंत पोचवलं होतं. अनेक युनियननी अभ्यासपूर्ण पोचवलं असेल, परंतु पहिली मागणी जी आमची होती की आपण
काही लोकांबरोबर बसा, विचार विनिमय करा. 3 महिने आपण वाट पाहिली साहेब. 3 महिने फुकट घालवलात साहेब. कोरोना काळामध्ये तुम्ही कोणी असेल, प्रत्येकजण आज परिस्थितीने गांभीर्याने तिचा विचार करतोय. आणि हे सगळं घडत असताना आपण कुठे होतात? अनेक आज तुमच्याकडे कृती समितीमध्ये जे पदाधिकारी बसले त्यांच्यावर कधी खाजगीमध्ये बसा. त्यांच्या पण व्यथा होत्या. त्याच काळामध्ये जर योग्य धोरण राबवलं असतं तर कुठेतरी ह्या वाहतूक क्षेत्राला दिलासा मिळाला असता. परंतु परिवहन खातंच तुम्हाला अजून कळलेलं नाही असं आम्हाला वाटते. म्हणूनच माझी तुम्हाला विनंती आहे की परिवहन मंत्री म्हणून आपण ज्या काही गोष्टी करणार आहात, परिवहन मंत्री म्हणून एक महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष म्हणून तुम्ही त्याच्याकडे पाहू नका. पण आम्ही सुद्धा आपल्यापर्यंत अनेक पत्र पाठवलेली आहेत. त्या पत्रातले विशेष असं अजून एक धोरण आम्ही तुम्हाला दिलेलं आहे की या काळामध्ये ज्या अनेक रिक्षा टॅक्सी परराज्यामध्ये गेलेल्या आहेत त्या कदाचित येतील की नाही, त्या येतील तर त्या कशा घ्यायच्या, आणि जर आल्या नाहीत तर ह्या मुंबई क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला त्या दृष्टीने कुठेतरी नियोजन करावं लागेल. म्हणूनच परिवहन खात्याच्या माध्यमातून भविष्यामध्ये जर रिक्षा टॅक्सी अधिक असायला हवी असेल तर परमिट सुद्धा आपल्या भूमिपुत्रांना, आपल्या स्थानिक भूमी तरुणांना मोफत देण्याची मागणी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. आपल्याला सुद्धा ह्या विषयाचं गांभीर्य लक्षात घ्यावं लागेल की आता या कोरोनाच्या माध्यमातून अनेक तरुण, अनेक आपले बांधव बेरोजगार सुद्धा होणार आहेत. आपण शेअर रिक्षा पण, शेअर टॅक्सीची स्टँड पण बंद करणार आहात अशी कालची बातमी आहे. परंतु त्या तरुणांनी शेअरचा धंदा लक्षात घेऊन बँकेकडनं कर्ज घेतलं आणि त्या उत्पन्नाच्या आधारावरती आज ते बँकेचं हप्ते भरतायत, कर्ज फेडतायत. भविष्यामध्ये शेअर हा पद्धत जर बंद केली तर त्यांचं सुद्धा आर्थिक गणित घराचं बिघडणार आहे. ह्याचा सुद्धा विचार तुम्हाला करावा लागणार आहे, नक्कीच करावा लागेल. आणि हे सर्व करत असताना आपण परिवहन खात्याच्या संदर्भात काल काहीतरी एसटीच्या संदर्भात सुद्धा बोललात. एसटीचं खातं तुमच्याकडे आहे. तुम्ही काय करावं हे तुम्ही ठरवल्यानंतर, निश्चित झाल्यानंतर, ते घडल्यानंतर तुम्ही समाजापर्यंत आलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने आपण जे घडवलं नाही त्याचं श्रेय घेण्यासाठी आपण सरसावता. म्हणून आजचं फेसबुक लाईव्ह हे अधिक ठेवणार नाही. परंतु काल आपण ज्या पद्धतीने सूडबुद्धीने किंवा असूयेपोटी एक कुठेतरी संघटना आपल्याला आपल्या चुका दाखवते. परिवहन मंत्री असलात म्हणून आम्ही प्रत्येक वेळेला बोललेलं की या लोकशाहीने दिलेला तुम्हाला अधिकार आहे. आज सर्व राजकीय पक्ष तुमच्यासाठी एकच आहे. ते सुद्धा तुम्हाला काही विचार देऊ शकतात, ह्याचा सुद्धा तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. आणि हे होत असताना आपण कुठे होतात? म्हणूनच आम्ही तुम्हाला सापडले का असा प्रश्न विचारला. ज्या कोणी आम्हाला कळवलं की अनिल परब साहेब सापडले त्यांना आम्ही लवकरच जे काही जाहीर न केलेलं बक्षीस त्यांच्यापर्यंत पोचवणार आहोत. कारण ह्या कोरोना काळामध्ये अनेक घराची धुळवड झालेली आहे साहेब. मग ते रिक्षा टॅक्सी असेल, टेम्पो असतील, बस असतील, ह्या सगळ्यांचा विचार करताना आपल्याला एकच सांगतो की सगळ्या गोष्टीचा परिपूर्ण विचार करा. आपण सुद्धा एका रिक्षा युनियनचे अध्यक्ष आहात. किमान ह्या मधल्या काळामध्ये तुमच्या सभासदांना घेऊन तुमच्या त्या बँड्राच्या शाखेमध्ये जर तुम्ही बसला असतात तर कदाचित तुम्हाला त्या रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांनी बसून सुद्धा दिलं नसतं. ही परिस्थिती आपण त्यांच्यावरती आणलेली आहे. एक धोरण
रिक्षा टॅक्सीवाल्यांसाठी सुद्धा असणं गरजेचं आहे, वाहतुकीसाठी असणं गरजेचं आहे, बससाठी असणं गरजेचं आहे, शाळेच्या बसेससाठी असणारं गरजेचं आहे, जड अवजड वाहनांसाठी असणारं गरजेचं आहे. हे सगळं धोरण आपल्याला त्या ठिकाणी ठरवायचं आहे. आम्हाला घेतलं नाही, वाईट वाटत नाही, परंतु कदाचित आम्हाला समाधान या गोष्टीचं आहे की महाराष्ट्रामध्ये एकच माननीय राजसाहेब ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने हे परिवहन धोरण बनवण्यासाठी आपल्यापर्यंत पाठपुरावा करणारी पहिली एकमेव संघटना म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेला पाहिलं जाईल. कदाचित ती संधी इतर सगळ्यांना होती, परंतु सगळ्यांनी ती का घालवली हा प्रश्न त्यांना माहिती. परंतु दुर्दैवाने मी ज्या सगळ्या माझ्या वाहनांच्या चालक मालकांचं मी खास करून अभिनंदन करेन की महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 12 तारखेला 1 मिनिट हॉर्न वाजवण्याचा जो संकल्प दिला, तो संकल्प पूर्ण महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर, गडचिरोली ते चांद्यापासून ते औरंगाबादपासून ते जालन्यापासून ते नांदेडपासून मुंबई शहरात, पुण्यामध्ये सगळ्या ठिकाणी जे जे ह्या वाहतूक क्षेत्रामुळे पिचलेले होते, ज्यांना ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये स्वतःची काळजी वाटत होती, त्या प्रत्येकाने 1 मिनिट हॉर्न वाजवून तुम्हाला जागं केलं. त्या सगळ्यांचं मी पहिलं आज या ठिकाणी अभिनंदन करतो. कदाचित आता पुढच्या काळामध्ये मला जी माहिती मिळते आहे, अनिल परब साहेब, अनेक जण ह्या क्षेत्रासाठी हॉर्न वाजवणार आहेत. भविष्यामध्ये हॉर्न अजून वाजतील, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो हॉर्न वाजतो त्यावेळेला कुठेतरी हरवलेला माणूस सुद्धा सापडतो. हे त्या दिवशी तुम्ही जे दाखवलं परवा दिवशी काल, त्याच्यावरून आम्हाला कळलं. आता संदीप देशपांडेंनी जी काही गोष्ट केली, माझं तर म्हणणं असं आहे की पेंग्विन गँग या वाहतूक क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. गरज पडली तर या वाहतूक क्षेत्रातली पेंग्विन गँग सुद्धा नावानिशी तुम्ही चर्चेला बसा, आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. नावानिशी देऊ. त्यांची इन्व्हेस्टमेंट कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने लागली हे सुद्धा आम्ही तुम्हाला कागदोपत्री देऊ. आम्हाला माहिती आहे ना साहेब, BSTच्या बसेस कशा येत आहेत, BSTचं धोरण कसं आखलं जाते आहे, BSTचं धोरण चालवण्यासाठी आमचे शेअर टॅक्सी स्टँड तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या स्टँडवरून कसे हलवले गेले हे सुद्धा आम्ही पाहिलं आहे. आम्ही विरोध करणार होतो, परंतु दुर्दैवाने हा करोना काळ सुरू झाला. तुमचे लोकप्रतिनिधी ह्या मुंबई शहरामध्ये परिवहन खात्याने मंजूर केलेले स्टँड, शेअर टॅक्सी स्टँड काढून टाकत होते, उभे राहून काढून टाकत होते. हे कशासाठी करत होते हो? काय तुमचं त्या ठिकाणी समभाग आहे त्याच्यात? एका बाजूने रिक्षा टॅक्सीवाल्यांना जवळ केलं. अहो, विशेषतः सोडा, शिवसेनेच्या नावावरती असणारे शेअर टॅक्सी स्टँड सुद्धा तुमच्या नगरसेवकांनी, शाखा प्रमुखांनी बंद केले. उदाहरण देईन मी तुम्हाला. हे धोरण तुम्ही आम्हाला शिकवणार आहात का? त्यांच्या पाठीमागे आम्ही उभे राहिलो, आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न केले, आणि तुम्ही आम्हाला धोरण शिकवणार आमच्या पक्षाला? माननीय राजसाहेबांचं धोरणच मुळात महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने विचार करायला हवा. साहेब, आम्ही कधीतरी बोलू पुढे, आता कोरोना काळ जाऊ दे साहेब. माननीय राजसाहेब शिवसेनेमध्ये असताना त्यांनी सुद्धा काही विषय पक्षाला दिले होते. ते विषय जर त्यावेळेला जर घेतले असते तर दुर्दैवाने आज मुंबईची जी परिस्थिती निर्माण झाली अनिल परब साहेब, ती परिस्थिती झाली नसती. हे सत्य आम्हाला जगासमोर आणावं लागणार आहे. नक्कीच आणणार आम्ही, कारण जनतेचा पैसा
हा जनतेच्या उपयोगासाठी आणायला हवा. परंतु जनतेला काहीतरी दाखवून त्या पाठीमागे अवाढव्य खर्च दाखवून स्वतःच्या घरचे पैसे जमा करण्याचं काम जर आपण करणार असाल तर हे दुर्दैव महाराष्ट्राच्या मराठी माणसांचं असेल, महाराष्ट्रातील लोकांचं असेल. या वाहतूक धोरणाविषयी मी तुम्हाला नक्की सांगेन. साहेब, आपण परिवहन मंत्री म्हणून आता जी आपण कृती दल स्थापन केली आहे, आपण काय आम्हाला भेटणार नाही हे सत्य आहे. आणि भेटायची इच्छा असेल तर आपण कधीही बोलवा, आम्ही तुमच्यासमोर बसायला तयार आहोत. परंतु आता जे कृतीस्थळ स्थापन झालं आहे त्याच्यामध्ये अभ्यासपूर्ण बोलणारे सुद्धा खूप काही माणसं आहेत. दत्ता नाटकरसारखा एक जबरदस्त अभ्यासू माणूस ह्या तुमच्या कृतीस्थळाच्यामध्ये आहे. वाहतूक धोरण हे राज्याचं प्रगतीचं एक मोठं साधन आहे आणि ते साधन भविष्यामध्ये अबाधित राहावं, कुठेही सामान्य नागरिकाच्या त्या वाहनांना धुळीत पडता येणार नाही असं धोरण तुम्हाला आखावं लागेल. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सेठजी हा शब्द त्या वाहतूक धोरणामध्ये जो आलेला आहे ते धोरण जर तुम्ही आखलं तर बेकार असलेल्या अनेक तरुणांनी रिक्षा घेतलेल्या आहेत, टॅक्सी घेतलेल्या आहेत, टेम्पो घेतलेले आहेत, शाळेच्या बस घेतलेल्या आहेत, अनेक जणांनी ट्रक घेतलेले आहेत, अनेक जणांनी डंपर घेतलेले आहेत. हे अनेक जण जर नेस्तनाबूत होणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना या कृती दलाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. हेच आजच्या फेसबुकच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून आज तुमच्या समोर आलेलो आहे. तुम्ही लोकांपर्यंत किती जरी खोटं बोलायचा प्रयत्न केलात तर आज संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्याने या आरोग्य विषयासंदर्भात पाहते आहे. ह्या महाराष्ट्रातल्या मुंबई असेल, ठाणा असेल, नाशिक असेल, अनेक महानगरपालिका तुमच्याकडे होत्या. महापालिका आरोग्य धोरण ठरवतं हे सामान्य माणसाला सुद्धा माहीत आहे. आज महाराष्ट्रात मुंबईत ऑक्सिजनचा बेड नसल्यामुळे अनेक नागरिक त्रस्त आहेत. हे पाप कोणाचं ह्याचा जाब करोना काळानंतर आपल्याला द्यायचा नक्कीच आहे. आणि आम्ही तर विचारणारच साहेब तुम्हाला. आमचं धोरण हेच आहे. धोरण समाजापर्यंत जाण्याचं असावं लागतं. राजकीय पक्ष म्हणून समाजाला जागं करण्याचं असावं लागतं. समाजांना अंधारात ठेवून त्यांच्या खिशामधून काही काढण्याचं धोरण राजकीय पक्ष म्हणून जर तुम्ही ठेवणार असाल आणि त्या मृतांच्या बॅगांमध्ये, त्या मास्कमध्ये संदीप देशपांडे जर बोलले असतील तर चौकशी करा ना तुम्ही चौकशी. त्यांनी चौकशी करायला सांगितली आहे तुम्हाला. आणि मग धोरण तुम्ही जर आम्हाला सांगणार असाल तर गेले 3 महिने आपल्याला पत्र जे आम्ही देत होतो, वारंवार ईमेल करत होतो, आपल्याला वारंवार व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगत होतो, हे धोरण आमचं नव्हतं का साहेब? पक्ष माननीय राजसाहेबांनी महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्रातील मराठीवरती प्रेम करणाऱ्या माणसांसाठी निर्माण केला आहे. आणि माझ्या परिवहन क्षेत्रामध्ये सुद्धा माझ्या महाराष्ट्रातला मराठी माणूस आज स्वतःचं कुटुंब ह्या मेहनतीने उभं करतो आहे. आणि मग याच परिवहन क्षेत्रामध्ये तो जर माझा महाराष्ट्रातील मराठी माणूस नेस्तनाबूत होण्यासाठी जर आपण ह्या कृती दलाच्या माध्यमातून जर काही निर्णय घेणार असाल तर सावधान म्हणून आजचा फेसबुक लाईव्ह आहे. आम्ही नक्कीच मी ह्या काळामध्ये कृती समितीमधल्या काही मान्यवरांची मी भेट घेणार आहे. तुम्हाला दिलेलं पत्र तुम्हाला कळलं नसेल म्हणून
आम्ही त्यांना ते पत्र सादर करणार आहोत आणि त्यांच्यावर चर्चा करणार आहोत. आमच्यापेक्षा नक्कीच त्यांचा अनुभव दांडगा आहे. आम्हाला सुद्धा त्यांच्या माध्यमातून अनेक काही गोष्टी शिकायला मिळतील. पण शेठजी म्हणून जो मी मगाशी उल्लेख केला, तो शेठजीचा व्यवहार होण्यासाठी म्हणून तुम्ही जर काय धोरण आखणार असाल तर गाठ महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेशी आहे. आणि त्यासाठी जर का रस्त्यावरती उतरावं लागेल, जो काही पवित्रा घ्यावा लागेल, त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व महासैनिक त्या गोष्टीला तयार असतील. हा शब्द आजच्या या फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्यासाठीच या ठिकाणी उभा राहिलेलो आहे. मी माननीय शरद पवार साहेबांचं सुद्धा अभिनंदन करेन. जाणता राहता त्याला म्हणतात हो साहेब. आदल्या दिवशी बस मालक संघटनेने त्यांना विनंती केली, दुसऱ्या दिवशी भेटले. त्यांनी 2 दिवसामध्ये त्यांना निर्णय देतो म्हणून सांगितलं. साहेब, ती संधी तुम्हाला सुद्धा होती. अजित पवार साहेब भेटले, अमित साहेब होते. अजित पवार साहेबांनी सांगितलं की हो, आमचं धोरण आहे वाहनांचं टॅक्स कमी करायचं. हाच शब्द पाहिजे होता साहेब परिवहनवाल्यांना. आणि तो खरा म्हणजे ते श्रेय तुमच्या नशिबी नव्हतं. म्हणूनच आम्हाला अजित पवार साहेबांकडे जावं लागलं, बस मालक संघटनेला शरद पवारांकडे जावं लागलं. दुर्दैवी आहात अनिल परब साहेब. आमची सुद्धा आजही तुमच्यावर बसायची तयारी आहे, चर्चा करायची इच्छा आहे. नाही बसलात तर आमचा आवाज तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने पोचवायचा ह्याची सुद्धा अनेक साधनं आमच्याकडे आहेत, ती नक्कीच वापरू. पण महाराष्ट्राचं वाहतूक धोरण ठरवताना आपण झोपेचं सोंग आणू नका. आणि तुम्हाला ती सवय आहे. बहिरं असलेल्याचं सोंग करू नका, कारण ती तुम्हाला सवय आहे. उघड्या डोळ्याने जाणतेपणे आपण पूर्णपणे विचार करा आणि हे धोरण ठरवा. पण तरीसुद्धा अजून एक पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो साहेब. आज मुंबईमध्ये, पुण्यामध्ये काही रिक्षा टॅक्सीवाले उदरनिर्वाहासाठी जबरदस्ती, कोणताही त्यांना आधार नसल्यामुळे ती सर्व मंडळी काही ठिकाणी रिक्षा आणि टॅक्सी चालवत आहेत. साहेब, माझी विनंती आहे की आपण मुंबई पोलीस कमिशनरांना विनंती करून त्यांना कुठेतरी मानवतेच्या दृष्टीने त्यांना सहकार्य करा. आणि ते जर सहकार्य तुम्ही रिक्षा टॅक्सी अधिकृतपणे चालू कधी करणार याच्यावरती आमचं सगळं अवलंबून आहे. आणि ते जर का आपल्याकडनं घडलं नाही तर तुम्ही धोरण कधीही ठरवा. परंतु या करोना काळामध्ये सुद्धा ओला उबेरच्या त्या गाडीवाल्यांना महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना आपल्या पद्धतीने उत्तर देईल. कारण ते काम शासन करत नाही, म्हणून शेवटी सामान्य माणूस म्हणून तो अधिकार आमचा आहे आणि आम्ही तो करून घेऊ. एवढीच विनंती आजच्या दिवशी तुम्हाला अनिल परब साहेब करतो आहोत. उद्धव साहेबांवरती टीका करून आम्हाला जेवायला मिळत नाही. तुम्हाला उद्धव साहेबांचा उदो करून तुम्हाला कुठेतरी मिळतं, त्या गोष्टीशी आमचं काही घेणं देणं नाही. परंतु जर चूक असेल तर त्या चुकीचं व्यवस्थित परिमार्जन करा, अभ्यास करा आणि लोकांसमोर या. लोकांना सांगा की आम्ही चुकलेलो नाही. आणि मग लोक ठरवतील की धोरण कोणाचं खरं. भविष्यात अजून काही बरंच घडेल साहेब. फक्त एकच विनंती की माझं परिवहन खात्यातल्या माझ्या वाहतूकदारांचा कुठेतरी सहानुभूतीपूर्वक विचार करा. लवकरात लवकर मुंबईतल्या रिक्षा टॅक्सीवाल्यांना रस्त्यावरती येण्याची परवानगी द्या. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा विचार करा. त्यांची सुरक्षा हा त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टीने असणारं महत्त्वाचं साधन आहे, त्याचासुद्धा विचार करा. आणि ते आदेश लवकरात लवकर शासनापर्यंत पोचवून ह्या व्यवस्था सुरू करा.
आणि त्या जर व्यवस्था न सुरू करता ओला उबेरने दिलेल्या डोनेशनच्या नावावरती आपण जर त्यांना कुठे सवलत देत असाल तर मी तुम्हाला विनंती करतो की मी या मुंबईतल्या टॅक्सी आणि रिक्षावाल्यांना विनंती करेन की प्रत्येकाने 1-1 रुपया जमा करूया आणि ह्या सरकारला करोना काळातल्या ह्या घटकासाठी ह्या कामासाठी आपण सुद्धा मदत करूया. मग कुठेतरी हे शासन आपण रस्त्यावरती येतोय त्याचा फाईन मारणार नाही, दंड करणार नाही. ह्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज राहा. भविष्य तुमचं आणि आमचं हे उज्ज्वल व्हावं, चांगलं व्हावं ह्यासाठी आपण पूर्णपणे विचार करून धोरण आखा. कृती समितीतील सर्व आमचे सन्माननीय आहेत, त्यांच्यावरती पण आमचा विश्वास आहे. आपण कृती दलवाल्यांना माझी विनंती आहे की आपण अनेक संघटना आहेत, त्या संघटनांबरोबर तुम्ही चर्चा करा. त्यांची पण काही मागणी असेल विशेष असेल, सगळ्यांची मागणी जवळजवळ एक आहे, परंतु त्याच्यामध्ये अजून काही वेगळी मागणी असेल तर त्या मागणीसाठी आपण पाठपुरावा करा. कारण तुम्ही आमचे दूत म्हणून बसलेले आहात, आमचे प्रतिनिधी म्हणून बसलेले आहात आणि प्रतिनिधीवरती विश्वास ठेवणं हा जगराहटीचा नियम आहे, तो आम्ही पाळू. परंतु सामान्य माणसाकडे सुद्धा आपण जाणीवपूर्वक पहा. एवढंच आजच्या दिवसापुरतं आपण सांगतो. आणि भविष्यामध्ये वाहतूक क्षेत्रातील प्रत्येक चालक मालक अवलंबित असणाऱ्या व्यक्तीला मी एक शब्द देतो, काळजी करू नका. माननीय राजसाहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठी आहे. माननीय अमित साहेब आज प्रत्येक गोष्टीचा विचार करून ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी ह्या करोना काळामध्ये सुद्धा थेट मंत्रालयापर्यंत पोचत आहेत. विश्वास ठेवा. कधी काही जर व्यर्थ घडायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना आपल्यासाठी आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभी असेल. एवढाच आजच्या दिवशी या वाहतूक क्षेत्रातील प्रत्येक घटकाला माझा शब्द देतो आणि तुर्तास ह्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.